हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण. आज नवऱ्याची फरमाईश होती की चिकन बिर्याणी खायची. मग काय म्हणलं, चला आज नवऱ्याची फरमाईश पूर्ण करूया. मग चिकन घेऊन आली, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यावरती मीठ, हळद, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, थोडंसं दही, बिर्याणी मसाला, घरगुती लाल तिखट मसाला, जिरे पावडर हे सगळं लावून मस्त चिकन मॅरिनेट करून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, दालचिनी हे सगळं टाकून बारीक वाटून घेतलं. कुकरमध्ये थोडं तेल टाकलं. नंतर त्याच्यामध्ये जिरे तडतडू दिले, स्टार फूल, वेलची, तेजपत्ता, दालचिनी हे सगळं टाकून घेतलं. त्याच्यानंतर एक लांब उभा चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि हे सगळं छान असं परतवून घेतलं मी. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होईल याच्यासाठी. आता यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट जी बनवली ती टाकून दिली मी आणि त्याला छान असं परतवून घेतलं. हे मसाला थोडासा भाजायला थोडा वेळ लागतो, पण छान भाजून घ्यायचा जेणेकरून कांद्याचा तो उग्र वास निघून जाईल. त्यानंतर याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला. हा एक आगरी कोळी मसाला आहे, जो आत्ता माझ्या मैत्रिणीने बनवला आहे नवीनच. तिने टेस्ट करण्यासाठी दिला होता, तोच मी याच्यामध्ये टाकला. आमच्या जेवणामध्ये घाटी मसाला असतो, पण हे आज नवीन थोडंसं काहीतरी ट्राय करावं म्हणून मी आगरी कोळी मसाला टाकला याच्यामध्ये. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं, थोडंसं पाणी टाकलं चिकन शिजण्यासाठी आणि छान असं कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या येऊ दिल्या. एका साईडला 10 मिनटं तांदूळ भिजत ठेवले होते. एक छोटा कुकर घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल, जिरे आणि खडे मसाले टाकून घेतले, पाणी टाकलं. त्यानंतर धुतलेले तांदूळ त्याच्यात टाकून दिले आणि एक शिट्टी काढून घेतली. भात आपला तयार झालेला आहे शिजून. आता चिकन पण शिजलेलं आहे. हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायचं. खूप छान असं टेस्टी बिर्याणी झाली होती आणि नवीन जो आगरी मसाला होता त्याच्याने तर अजून छान अशी त्याला टेस्ट आली होती. खूप सुंदर झाली होती. तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.